नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं आपल्या सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. असा चॅनलला सपोर्ट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, थंबनेल वरून तुमच्या विषय लक्षात आलाच असेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अखंड महाराष्ट्राचं ज्या गटावरती लक्ष लागलं होतं, म्हणजे आपले विठ्ठल नाना बक्या आणि तेजा, तर त्यांनी आत्ताच गट क्रमांक 8 मध्ये ही गाडी सेमीला पात्र झालेली आहे. आणि नानांचं पाहूया आपण कसं जल्लोषामध्ये या ठिकाणी आपले साळुंखे मामा पण होते. तर पाहूया त्यांचं स्वागत कशा पद्धतीने झालं आणि काय ग्रुप होता त्यांच्या मागे, पाहूया आपण 2 मिनिटांमध्ये. हे पहा मित्रांनो, पूर्ण ग्रुप या ठिकाणी नानांच्या मागे आणि आपले वैभव मामा सुद्धा आहेत. पहा, ही आपली मैदानातील गाडी बक्या आणि तेजा. हे पहा मित्रांनो, असा निकाल घेतलेला आहे या ठिकाणी नानांनी. बक्या आणि तेजा त्रिकूट या ठिकाणी पळालेला आहे. बऱ्याच दिवसातून या ठिकाणी विठ्ठल नाना बकासूरच्या गाडीवर बसले होते, त्यामुळं सर्वांचं लक्ष लागून होते या गाडीवरती. परंतु ही गाडी या ठिकाणी सेमीला पात्र झालेली आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये पळालेली गाडी म्हणजे आपले अवतार पवार आणि उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन, हिंदकेसरी अर्जुन आणि हिंदकेसरी चिमण्या, अमित शेठ भाडळे यांची नवीन खरेदी चिमण्या, त्या गाडीवरती शाकीर भाई बसले होते. त्यांनी सुद्धा ही गाडी खूप फरकाने या ठिकाणी पास केलेली आहे. त्याच्यानंतर सावकार आणि वादळ ही पण गाडी सेमीला पात्र झाली. त्यानंतर काजल आणि बलमा, आणि त्या गटामध्ये म्हणजे 6 नंबर गटामध्ये कॉकटेलची गटाला हार झालेली आहे आपल्या पिंटू शेट मोडकची. त्यामुळे ते खूपच दुर्दैव झालं, कारण एवढ्यात कॉकटेल काही जास्त मैदानात दिसला नाही, पण आजच्या मैदानाला त्याची गटालाच या ठिकाणी हार झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की या ठिकाणी नाना आणि शाकीर भाई हे 2 एकदम ट्रेंडिंगचे ड्रायव्हर आहेत. आता शाकीर भाईकडे हे दोन्ही हिंद केसरी आहेत, चिमण्या आणि अर्जुन, आणि नानांकडे बक्या म्हणजे दशम हिंद केसरी आणि तेजा नवीनच आहे. तर नक्कीच यांची सेमीला आणि फायनलला अटीतटीची लढत होणार आहे या ठिकाणी. आणि दोन्ही चारही नंदींना आपल्या हार्दिक शुभेच्छा आहेत, कारण सर्व नंदी आपलेच आहेत. आता या ठिकाणी बघूया की फायनलला कोण या ठिकाणी पात्र होते आणि फायनल कोण या ठिकाणी मारते, कारण याच 2 जोड्यामध्ये फायनल होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.